इंग्रजी ही भाषा आहे, परीक्षेचा विषय नाहीये। इंग्रजी बोलायला सुरुवात कशी करावी। नमस्कार, मी प्राध्यापक अजय सूर्यकांत मस्के पाटील, डायरेक्टर अँड फाउंडर ऑफ कॉस्मॉस स्पोकन इंग्लिश अकॅडमी लातूर। आज आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत, इंग्रजी बोलायला कशी सुरुवात करावी। सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे इंग्रजी बोलायला सुरुवात करताना द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन फ्रंट ऑफ यू दॅट इज चेंज युअर माइंडसेट। जो तुमचा माइंडसेट आहे ना की मला जमणार नाही, मी बोलताना लोक माझ्यावरती हसतील, हा माइंडसेट बदला। इंस्टेड ऑफ से यू हैव टू से लाइक दैट, आय विल ट्राय, आय कॅन डू इट, आय कॅन स्पीक इंग्लिश। ओके, आणि हा जो आहे ना सर्वात इम्पॉर्टंट, तुम्हाला जी भीती आहे ती भीती काढून टाकावी लागेल, तुम्हाला तुमचा माइंडसेट बदलावा लागेल। मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे सेकंड स्टेप, छोट्या छोट्या वाक्यांपासून सुरुवात करा। स्टार्ट विथ द सिंपल सेंटेन्सेस लाइक आय एम हॅपी, आय लिव्ह इन अ लातूर, आय एम स्टुडंट ऑफ कॉस्मॉस अकॅडमी। असे जे छोटे छोटे सेंटेन्सेस आहेत की डे टू डे लाईफमध्ये तुम्ही तुमच्या घरी मित्रांसोबत बोलताना असेल, फॅमिली मेंबरसोबत बोलताना असेल, हे छोटे छोटे वाक्य तुम्ही यूज करू शकता। स्टार्ट विथ अ स्मॉल टॉक, दॅट इज ऑल्सो द बेनिफिशियल वे। बट थर्ड वन इज, नवीन रोज शब्द तुमच्या इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये ॲड करा। आणि ते नवीन शब्द की लाईक एक नवीन 5 शब्द तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या टू डू लिस्टमध्ये ॲड करायचे आणि त्या 5 शब्दांचा दैनंदिन कम्युनिकेशनमध्ये, डेली कन्व्हर्सेशनमध्ये त्या 5 शब्दांचा यूज करू शकता। कॉस्मॉस हा नवीन वर्ड तुमच्यासमोर, त्याचं मिनिंग काय आहे आणि त्याचा यूज कम्युनिकेशनमध्ये करताना कशा प्रकारे करायचा, तर अशा प्रकारे शब्दसाठा, वोकॅब्युलरी बिल्डिंग, शब्दांची लिस्ट तयार करायची आणि ते कम्युनिकेशनमध्ये यूज करायचे, दॅट इज द वोकॅब्युलरी बिल्डिंग। फोर्थ वन, अ गुड स्पीकर इज अ गुड लिसनर। जास्तीत जास्त ऐका तुम्ही, ओके, लिसन मोर, ओके, ग्रो मोर, लिसन मोर। म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओज, न्यूज असतील, या ज्या गोष्टी आहेत, पॉडकास्ट असतील, जे काही तुम्हाला इंग्लिशमध्ये हे भेटेल, जास्तीत जास्त ऐका आणि ऐकल्यानंतर ना ते प्रोनाउन्सिएशन्स कसे आहेत याच्यावरती तुम्ही इम्प्लिमेंटेशन करा। फिफ्थ वन, अँड दॅट इज द इम्पॉर्टंट वर्ड, फाइंड अ पार्टनर। जोडीदार शोधा की तुम्हाला कम्युनिकेशन करायचं आहे। हा सर, आम्हाला जोडीदार नाही भेटत आहे। अरे, असे भरपूर ॲप्लिकेशन्स आहेत प्ले स्टोअरवरती ज्याच्यामध्ये तुम्ही कम्युनिकेशन प्रॅक्टिस करू शकता इंग्लिशमध्ये। ठीक आहे सर, तेही नाही जमत आहे, स्टार्ट व्हिडिओ ॲक्टिव्हिटीचा यूज करू शकता। सर, आम्हाला तेही नाही जमत आहे, मिरर मेथडचा यूज करू शकता। मिरर समोर थांबून तुम्ही बोलू शकतात। कॉन्फिडन्स बिल्डिंग ॲक्टिव्हिटी, कशा प्रकारे तुमचे की व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे हे तुम्ही चेक करू शकता। तर ह्याही गोष्टीचा तुम्ही अवलंब करू शकता। लास्ट वन इज द इम्पॉर्टंट वन, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा। ओके, कन्सिस्टन्सी इज द की। आज 5 मिनिटं प्रॅक्टिस करताय, उद्या 5 मिनिटं प्रॅक्टिस करताय, परवा दिवशी करत नाही, याला अर्थ नाहीये बेटा। डेली तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल। डेली स्टार्ट प्रॅक्टिस, परफेक्ट फ्लुएन्सी। सो डेली कन्सिस्टन्सी इज द की। डेली तुम्हाला सराव करावा लागेल। 5 ते 10 मिनिटं इंग्लिशचे व्हिडिओच्या वरती तुम्हाला वर्क्स करावे लागतील, स्पीकिंग स्टाईल्सवरती वर्क करावं लागेल। अँड द लास्ट अँड इम्पॉर्टंट वन, डोंट वेट फॉर परफेक्शन, स्टार्ट विथ ॲक्शन। इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट। सर्वात जास्त चुका करेल तो सर्वात जास्त पुढे जाईल। ओके, त्यामुळे चुका करायला घाबरू नका आणि प्रॅक्टिस करा, ॲक्शन। ओके, ही भाषा आहे, परीक्षेचा विषय नाहीये। सो आजच सुरुवात करा कॉस्मॉस स्पोकन इंग्लिश अकॅडमी सोबत लातूर।